ती भूमी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणारी भूमी आहे आणि म्हणूनच या श्रद्धा सबुरी भाजपाची महाभरारी या संकल्पनेच्या आधारावर हे अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने या अधिवेशनाचा गाभा काय आहे तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर जो विश्वास व्यक्त केला आणि जो जनादेश दिला आहे त्या मायबाप जनतेचे आभार मानण्याकरता हे महाधिवेशन भारतीय जनता पार्टीने आयोजित केला आहे आणि खऱ्या अर्थाने आशिष शेलारच्या प्रस्तावामध्ये या बाबी येणार आहे। बूथ पर्यंत आपल्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, आपल्यासारखे असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काळा केलीत आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानण्याकरता आपल्या सर्वांना नतमस्तक होण्याकरता हे अधिवेशन आहे आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातून मी आपले आभार मानतो। खरं तर आजचा दिवस अतिशय मंगल आणि पवित्र दिवस आहे। 12 जानेवारी ही तारीख नसून प्रत्येक भारतीयाच्या मनातला हृदयातला धमन्यातला संचारणारा राष्ट्रचेतनाचा हुंकार देणारा हा दिवस आहे। बंधूंनो, आज राजमाता जिजाऊची जयंती आहे। माँसाहेबाच्या संस्कारामुळे आपण हिंदू आहोत। असंख्य भारतीयाच्या मनातलं असं स्थान स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे। मी जिजाऊ माँसाहेबाच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या या स्मृतीला अभिवादन करतो आहे। खरं तर मला अभिमान आहे माननीय देवेंद्रजी, 12 ऑगस्ट 2022 ला मी जेव्हा अमरावतीच्या दौऱ्यावर होतो, महामंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती, तेवढ्या 3:30 12 ऑगस्ट 2022 ला माननीय राष्ट्रीय अध्यक्षाचा मला फोन आला आणि सांगितलं की आपल्याला 15 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला नियुक्त करतो आहे, या राज्याचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला नियुक्त करतो आहे। खरं तर मला 5-10 मिनिट काही सुचलत नाही। महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष, मान्य उत्तमराव पाटील साहेबांपासून स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांपासून ज्यांनी हा पक्ष या ठिकाणी एवढा मोठा केला, व्यासपीठावरच्या नेतृत्वाने तुम्ही हा एवढा पक्ष मोठा केला, या पक्षाचं अध्यक्षपद आणि हे अध्यक्षपद माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता कसा मी या ठिकाणी या अध्यक्षपदाला न्याय देऊ शकेल। पण मला अभिमान आहे तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला जी मदत केली, जे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी ऊर्जा दिली, मी तुमचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो। तुमच्यामुळेच या ठिकाणी मी अध्यक्षपदाकरता योग्य काम करू शकलो आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण पुढे जाऊ शकलो। मला आठवतं की कार्यकर्त्यांनी 2-2.5 वर्ष संपूर्ण समर्पण केलं आहे। बूथवरचा कार्यकर्ता असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, तालुक्यातील कार्यकर्ते असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, आपले सुपर वॉरियर असतील, आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील, युवा मोर्चा असेल, आमच्या आघाड्या असेल, आमचे प्रकोष्ठ असतील, तालुक्यापासून तर प्रदेशापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड जीवाचं रान केलं आहे। मला आठवतं रात्री 1 वाजता जरी एखादं आंदोलन जर जाहीर केलं तरी दुसऱ्या दिवशी 9 वाजता सकाळी आमच्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी ते आंदोलन पूर्ण यशस्वी केलं। खऱ्या अर्थाने एक मोठी ऊर्जा या महाराष्ट्रात निर्माण केली। मला आठवतं या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये 85च्या वर आंदोलन आपण सर्वांनी केली। खरं तर मला ज्यावेळी वाटलं की माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने या महाराष्ट्राच्या 7 कोटी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तिगत लाभाच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला मोदीजींनी व्यक्तिगत लाभाच्या योजना दिल्या आहे। माननीय देवेंद्रजींना मी विनंती केली, या महाराष्ट्रामध्ये धन्यवाद मोदीजी असा एक कार्यक्रम झाला पाहिजे। मला अभिमान आहे 35 लाख घरी जाऊन कार्यकर्त्यांनी पत्र आणले आणि धन्यवाद मोदी सारा कार्यक्रम आपण यशस्वी केला। मेरी माटी मेरा देश हा जेव्हा कार्यक्रम आपल्याला केंद्राने सांगितला तेव्हा मला अभिमान आहे त्यामध्ये आपण जोडलं देवेंद्रजी, सेल्फी विथ माटी। आमच्या 35 लाख कार्यकर्त्यांनी हातात माटी घेऊन सेल्फी काढली आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कार्यकर्त्याची नोंद झाली, आपल्या सर्व कार्यकर्त्याची नोंद झाली। आपण युवा वॉरियरच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर युवा मोर्चाच्या शाखा उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला। आपण सुपर वॉरियरच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभेमध्ये
लोकप्रतिनिधी, कधी काळी लोकप्रतिनिधी असणारे 100 किमान सुपर वॉरियर या ठिकाणी नोंदवले. 34,400 सुपर वॉरियरची आपण नोंद केली. कधी आपण टिफिन बैठक घेतल्या, कधी आपण घर चलो अभियान केलं, कधी आपण मुक्काम केला आणि कधी तर G20 सारख्या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या संपूर्ण शहरामध्ये उत्कृष्ट कार्यक्रम राबवण्याचं आपण काम केलं. G20 कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राला गौरवण्यात आलं आणि महाराष्ट्राचं नाव आपल्या केंद्रीय नेतृत्वाने या 35 कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्यक्रम केले म्हणून आपल्या कार्यक्रमाची नोंद झाली. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा अभिमान आहे. बंधू भगिनींनो, आपण बघितलं जेव्हा प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये विराजमान होणार होते, त्या दिवशी खरं तर आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये घरोघरी अक्षदा देणे, घरोघरी त्या ठिकाणी अयोध्येकडे जाण्याचे कार्यक्रम, प्रत्येक मंदिरामध्ये दिंडी काढण्याचे कार्यक्रम असतील, प्रत्येक मंदिरामध्ये सुशोभीकरण असेल, हा संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करण्याचं काम जर कुणी केलं असेल, या ठिकाणी बसलेल्या 15,000च्या वर आमच्या नेत्यांनी केलं, 35 लक्षच्या वर कार्यकर्त्यांनी केलं, याचा मला अभिमान आहे. हे अभ्यास, हे अभूतपूर्व पर्व झालं, हे ध्यास पर्व झालं आणि आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळं आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वास होता, आपल्या संघटनेवर विश्वास होता, महायुतीवर विश्वास होता, देवेंद्रजींच्या कर्तृत्व नेतृत्वावर विश्वास होता, मोदीजींनी केलेल्या कार्यावर विश्वास होता. मोदीजीचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, 2014 ते 2019चं सरकार, त्या कार्यावर आपल्याला त्या ठिकाणी विश्वास होता आणि आपण या सर्व विश्वासावर, तुम्ही केलेल्या कार्यावर आपण जेव्हा निवडणुकीला समोर गेलो, लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेलो, आपण निवडणूक लोकसभेची लढलो, पण ग्रामपंचायत सारखी लढलो, पंचायत सारखी लढलो, पण बंधू भगिनींनो प्रचंड झुंज दिली आहे. तुम्ही सर्वांनी प्रचंड झुंज दिली, पण आपण फसलो. विरोधकाच्या खोटारडेपणामुळे आपल्याला यश मिळालं नाही. पण बंधू भगिनींनो, आपण पराभवाने खचलो नाही. थोडे निराश झालो होतो. त्या निराशामध्ये कसं बाहेर निघायचो, कसं बाहेर निघणार आहोत याचा आम्ही, देवेंद्रजी, मी, आमच्या वरच्या नेत्यांनी प्रयत्न केला. आम्ही सर्वांनी चर्चा केली. आम्ही पार्लमेंटरी बोर्ड, आमचा कोर ग्रुपच्या बैठकी झाल्या. त्या बैठकीतनं या नैराश्यातून बाहेर निघण्याकरता माननीय देवेंद्रजींनी एक चांगला आमच्या समोर प्लान ठेवला. आणि बंधू भगिनींनो, या नैराश्यातून ज्या आमच्या चुका झाल्या, अटलजींनी म्हटलं आहे, एक तो हम जीतते हैं या हम सीखते हैं. आम्ही निवडणुकीत पराभव झाला नाही, शिकलो आहे.